जुन्या कागदपत्रांच्या आधारावर मराठा समाजातील लोकांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेली आहे। परंतु उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील मात्र मराठा समाजातल्या लोकांना सरसकट आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत। ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका वेगळी होती। 5 वर्षापूर्वी त्यांनी सातत्याने एकच भूमिका मांडलेली की मागास जाती आणि जनजाती यांच्या पलीकडे जर कोणाला आरक्षण द्यायचं असेल तर ते फक्त आणि फक्त आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात यावं। आज शरद पवारांनी या भूमिकेपासून पलटी मारली आहे, कारण ही पलटी त्यांच्या राजकीय सोयीची आहे। परंतु 5 वर्षापूर्वी शरद पवार जो ठामपणा दाखवत होते तो ठामपणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का दाखवत नाहीयेत असा प्रश्न अनेकांना पडलाय आणि याच विषयावर बोलणार आहोत। नमस्कार, मी दिनेश कांजी, आपण बघताय न्यूज डंका। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी आठवण पुन्हा एकदा। 1 नोव्हेंबर रोजी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये न्यूज डंकाच्या दसरा दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्यामध्ये न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांनी नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे। कार्यक्रम चुकवू नका, कार्यक्रम विसरू नका। मराठा समाजातला एक मोठा घटक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, विपन्न आहे, ही वस्तुस्थिती आहे। परंतु ही परिस्थिती कालपर्वा निर्माण झालेली नाहीये, ही अनेक वर्षांपासूनची परिस्थिती आहे। अनेक वर्ष महाराष्ट्रावर राज्य करणारे जे नेते आहेत त्यांची नावं जर आपण बघितली तर सरसकट मराठा समाजातील मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत, परंतु त्यांच्या काळामध्ये मराठा समाजाची दुरावस्था दूर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न झाले नाहीत। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीने उचल खाल्ली ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर। मौर्याच्या काळात सुद्धा हा मुद्दा थंड होता आणि आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार राज्यात आल्यानंतर या मुद्द्याने पेट घेतलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये 2018 या वर्षी शरद पवारांनी द क्विंटला एक मुलाखत दिली होती। मुलाखतीचा विषय होता मराठा आरक्षण आणि या मुलाखतीमध्ये शरद पवार सविस्तर बोलले होते, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, परंतु हे आरक्षण माझ्यासारख्या राजकीय नेत्याच्या परिवाराला देण्याची गरज नाहीये। मराठा समाजामध्ये जो घटक विपन्नावस्थेत आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, त्यांना हे आरक्षण मिळायला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शरद पवारांनी या मुलाखतीत मांडली। अच्छा, वो देते समय भी आप क्रिमिनल लाइए वहाँ कि सफर शरद पवार मेरा उनको लगा था कम्युनिटी इनके लड़के को उनके परिवार में इसकी कोई आवश्यकता नहीं, तो ऐसी स्थिति के जो लोग हैं उनको मत दे दो, मगर जो बाकी जो मेजर सेक्शन गरीब है उनको देने की आवश्यकता है। याच वर्षी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही शरद पवारांनी एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत सुद्धा शरद पवारांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केला। शरद पवार म्हणाले की मागास जाती आणि जनजाती याच्या पलीकडे जर आरक्षण द्यायचं आहे तर ते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला मिळालं पाहिजे। शरद पवार ही भूमिका फक्त मुलाखतीतून मांडत नव्हते, जाहीर सभांमधून, जाहीर कार्यक्रमांमधून सुद्धा शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या बाबत हीच भूमिका वारंवार मांडली। परंतु आज परिस्थिती बदललेली आहे। आज शरद पवारांनी राजकीय फायद्यासाठी ही भूमिका खुंटीला टांगून ठेवलेली आहे आणि या मुद्द्यावरून शरद पवार राज्यातल्या महायुती सरकारला पेचात पकडण्याचा प्रयत्न करतायत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण व्हावं याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत। मनोज जरांगे पाटील हे या मागणीसाठी उपोषण करत आहेत आणि मनोज जरांगे पाटलांची भूमिका काय आहे तर मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणा आणि या समाजाला आरक्षण द्या, म्हणजे ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मनोज जरांगे पाटलांची भूमिका आहे। तर शरद पवारांसारखे नेते अनेक वर्ष ही भूमिका मांडत राहिले की मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची गरज नाहीये, फक्त मराठा समाजातला जो दुर्बल घटक आहे, आर्थिकदृष्ट्या विपन्न घटक आहे, त्या घटकाला आरक्षण मिळालं पाहिजे। केंद्रीय मंत्री नारायण राणे जे भाजपचे नेते सुद्धा आहेत त्यांनी भूमिका मांडली आहे की मी 96 कोळी मराठा आहे आणि कोणताही 96 कोळी मराठा स्वतःला कुणबी म्हणायला तयार होणार नाही। याचा अर्थ जरांगे पाटील जे काही म्हणतायत त्या मागणीला मराठा समाजातील दिग्गज नेत्यांचाच पाठिंबा नाहीये। सरसकट आरक्षणाला मराठा समाजातील किती लोक पाठिंबा देत आहेत ही बाब सुद्धा स्पष्ट झालेली नाहीये। आरक्षणाची तरतूद घटनाकारांनी समाजातल्या सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी केली होती आणि शरद पवारांनी जी भूमिका मांडली आहे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होती। म्हणजे घटनाकारांनी मुळात जी भूमिका मांडली त्या भूमिकेशी साधारण सुसंगत भूमिका शरद पवारांनी मांडली होती। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा हीच भूमिका लावून धरण्याची गरज आहे, कारण मनोज जरांगे पाटील म्हणतात त्याप्रमाणे मराठा समाजाला जर सरसकट आरक्षण दिलं तर ते आरक्षण शरद पवारांच्या परिवाराला सुद्धा लागू होईल। पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या परिवाराला सुद्धा लागू होईल। महाराष्ट्रातले शिक्षण सम्राट, साखर सम्राट, सहकार सम्राट
या सगळ्या सम्राटांच्या परिवारांना सुद्धा आरक्षण लागू होईल आणि कदाचित यामुळे महाराष्ट्रातला जो विपन्न अवस्थेतील मराठा आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठा आहे, त्या मराठा समाजापर्यंत कदाचित हे आरक्षण पोहोचणार सुद्धा नाही. जरांगे पाटील म्हणतात की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या आणि सरसकट आरक्षण द्या. मराठा समाजाचे नेते म्हणतायत की ओबीसी कोट्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागला नाही पाहिजे, ओबीसी कोटा कोणत्याही प्रकारे कमी न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या मागण्या केल्या जात आहेत की ज्याच्यातून गुंता अधिक वाढेल आणि याचं खापर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर फुटेल. ओबीसी कोटा अबाधित ठेवून जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर सर्वोच्च न्यायालयाने जी 50% कॅप म्हणजे 50% मर्यादा ठेवलेली आहे त्या मर्यादेचं उल्लंघन करावं लागेल आणि हा लढा फक्त सर्वोच्च न्यायालयातच लढला जाऊ शकतो, तिथेच या प्रश्नाचा निकाल लागू शकतो. हे सगळ्यांना माहिती आहे, हे जरांगे पाटलांना सुद्धा माहिती आहे, हे शरद पवारांना सुद्धा माहिती आहे, तरी सुद्धा अमुक तमुक दिवसातच या प्रश्नाचा निकाल लावा, अन्यथा अशा प्रकारच्या चिथावण्या देण्यात येत आहेत. एखाद्या समस्येचा अशा प्रकारे जेव्हा गुंता निर्माण झालेला असतो, संभ्रमावस्था निर्माण झालेली असते, तेव्हा राज्यकर्त्यांना बोटचेपीक भूमिका घेऊन चालत नाही. अशा वेळी ठाम आणि परखड भूमिका घ्यावी लागते. एकनाथ शिंदे यांना सुद्धा अशीच भूमिका घ्यावी लागेल. राज्यातल्या महायुती सरकारला अशीच भूमिका घ्यावी लागेल की आरक्षणाचा लाभ मराठा समाजातल्या धनदांडग्यांना अजिबात होणार नाही. आरक्षण जर मिळालं तर ते मराठा समाजातील दुर्बल घटकाला मिळेल, आर्थिकदृष्ट्या विपन्न घटकाला मिळेल, त्यांनाच मिळेल ज्यांना त्याची सगळ्यात जास्त गरज आहे. माजी मुख्यमंत्री आणि शिवबाळाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यात उडी घेतलेली आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी दंड थोपटलेले आहेत. उद्धव ठाकरे सरकारला सवाल करतायत की मराठ्यांच्या मृतदेहावर आरक्षण ठेवणार काय. हे उद्धव ठाकरे तेच आहेत ज्यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला टाळं ठोकलं. हे उद्धव ठाकरे तेच आहेत ज्यांनी सारथी योजनेची गळचेपी केली. हे उद्धव ठाकरे तेच आहेत ज्यांनी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती योजनेची वासलात लावली. म्हणजे ज्यांनी मराठ्यांच्या सोयी सुविधांसाठी राज्य सरकारने ज्या ज्या योजना केल्या, देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या ज्या योजना केल्या, त्या योजनांची वाट लावणारे उद्धव ठाकरे आता मराठा समाजाच्या भल्याच्या पाता करतायत. मराठा समाजाला आरक्षण मिळो न मिळो राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा पेचप्रसंग निर्माण झाला पाहिजे, राज्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली पाहिजे असा विरोधकांचा प्रयत्न आहे. शिंदे फडणवीस सरकारचं हे काम आहे की यांचे भेसूर चेहरे त्यांनी जनतेच्या समोर उघड केले पाहिजेत. यांचे खरे चेहरे कसे आहेत हे जनतेला दाखवण्याचं काम शिंदे फडणवीस सरकारने केलं पाहिजे. परंतु याच्या आधी जो खमकेपणा लागतो तो खमकेपणा हे सरकार दाखवणार का, हाच महत्वाचा सवाल आहे. हे सरकार मराठा समाजातल्या आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देणार का, हाच महत्वाचा सवाल आहे. न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमचा युट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.